पक्षाचा चेहरा असतो त्याला टार्गेट केलं जातं आणि त्यामुळे मला याचं कुठलंही दुःख नाही आहे. ज्या वेळेला मला टार्गेट केलं जाईल त्यावेळी पक्ष बदनाम होईल ही विरोधकांची भूमिका आहे. आज 100 कोटीच्या माध्यमातून आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. माझा त्यांना सवाल आहे, ज्या वेळेला 2013ला थेट पाईपलाईन मंजूर करून घेतली त्यावेळेला तुमचे सहकारी तुम्हाला म्हटले होते की 75 कोटीचा ठपला पाईपलाईन मध्ये पाडला. अहो आज 100 कोटीची रस्त्याची कामच झाली नाहीत. एकूण 16 कामं त्यामध्ये आहेत, त्यापैकी 12 कामं झालेली आहेत आणि ती पण अर्धवट झालेली आहेत. 80% कामं झालेली आहेत. अजून 4 कामांना सुरुवातच झाली नाही. मग तुम्ही भ्रष्टाचार झाला म्हणताच कसं? तर यांना एक सवय आहे, खोटं बोल आणि रेटून बोल. याला काय म्हटलं पाहिजे माहित आहे? निगेटिव्ह नेरेटिव्ह सेटर. निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणारे किंग आणि बादशाह या बावड्याला बसलेले. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मला त्यांना सवाल आहे, काय केलं तुम्ही 35 वर्षामध्ये? शहराची कुठली मूलभूत सोयी सुविधा तुम्ही दिल्या? पाणी पुरवठा नाही, दरवर्षी त्या ठिकाणी अभ्यंग स्नान करता, लोकांना प्यायला पाणी नाही. मी या ठिकाणी खास करून पालकमंत्र्यांचं अभिनंदन करेन. त्यांनी जे गणपतीला आमच्या माता भगिनींना रस्त्यावर घागरी घेऊन यायला लागलं, तातडीनं त्याची दखल घेतली आणि 3.5 कोटी रुपये पॅरलल असणाऱ्या आपल्या शिंगणापूर पाईपलाईनला पंप बसवण्यासाठी दिले. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे. अनेक गोष्टी मला सांगता येतील. गेली अनेक वर्षाची खंडपीठाची आपली मागणी होती, ती आपण मान्य केली, मंजूर केली. रंकाळा आज पहा, रंकाळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत आहेत. पुढच्या काळामध्ये लवकरच आपण रंकाळ्याच्या मध्यभागी फाउंटन देखील बसवणार आहे, सेल्फी पॉइंट देखील त्या ठिकाणी करणार आहे. पर्यटनाकडे आकर्षक करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढच्या काळामध्ये करायच्या आहेत. या ठिकाणी हद्दवाढ आपण करणार आहे. नुकताच आता या ठिकाणी विषय झाला, 155 कर्मचाऱ्यांचा विषय आपण मंजूर करून घेतला. गेल्या वर्षी 530 कर्मचाऱ्यांना न्याय दिला. हद्दवाढीसाठी आपण प्रयत्न करतोय, शक्तीपीठ व्हावं यासाठी प्रयत्न करतोय. 100 एकर जागा आपण IT पार्क साठी आणली. माझा त्यांना सवाल आहे, असं एक कुठलं काम आपण दाखवावं जे आम्ही या 2.5-3 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून टीका करणं